नमस्कार, जय भीम. वर्गीकरणावरून आता महाराष्ट्रामध्ये संतप्त अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. ठिकठिकाणी धरणे, मोर्चे, आंदोलनही मोठ्या प्रमाणात केली जात आहेत. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा बातमी बीडमधून. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात बीडमधील सर्वपक्षीय आंबेडकरी अनुयायी एकत्र येऊन त्याने 11 मे 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे प्रचंड मोठी रॅली काढून आंदोलन केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचा जो विषय आहे तो ताबडतोब थांबवण्यात यावा. भाजप सरकार समाजात जातीमध्ये अस्थिरता निर्माण करीत आहे असा या मोर्चेकऱ्यांचा आरोप होता. वर्गीकरणाद्वारे जातीत भांडणे लावणे असा आरोप या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात केला जात होता. प्रचंड असं ऊन आणि या उन्हामध्ये शेकडो आंबेडकरी अनुयायी आक्रोश करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ही रॅली सुरू झाली, हे आंदोलन सुरू झाले, हा मोर्चा सुरू झाला, तो बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आंबेडकरी अनुयायांनी काढलेल्या या आंदोलनामध्ये महिला आणि वयोवृद्ध स्त्री पुरुषांचा मोठा सहभाग होता. रॅली बीड जिल्ह्यातील सर्व जनतेचं लक्ष वेधून घेत होती. गगनभेदी घोषणाने बीड परिसर दणाणला जात होता आणि प्रचंड असं लक्षवेधी आंदोलन उपवर्गीकरणाच्या विरोधात बीडच्या आंबेडकरी अनुयायांनी काढलेलं आहे. आपण हे आंदोलन पाहताय. मोठ्या आणि प्रचंड संख्येनं या आंदोलनामध्ये आंबेडकरी अनुयायी सहभागी झालेले आहेत. त्यांचा हा मोर्चा आपण पाहताय. भर उन्हामध्ये डोक्यावर कपडा ठेवून आपल्याला होणाऱ्या त्रासापेक्षा वर्गीकरणाचा त्रास मोठा आहे ही सामाजिक भावना मनामध्ये ठेवून आंबेडकरी अनुयायी मोर्चामध्ये उतरलेले आहेत आणि हा प्रचंड असा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आहे. आपण हा महामोर्चा पाहतात. सगळे शेतकरी, तरुण, महिला भगिनी उन्हातानातून अशा पद्धतीनं जोरदार घोषणा देत आहेत. अशा पद्धतीनं टेम्पो सजवलेले आहेत आणि प्रचंड असा मोर्चा बीडमधून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आहे. आम्हाला वर्गीकरण नको. वर्गीकरणाचा विषय शासनाने ताबडतोब थांबवावा. शासनाने जातीमध्ये भांडणं लावण्याचा विषय थांबवावा अशा मागण्या घेऊन हे मोर्चे, हे आंदोलक या आंदोलनामध्ये उतरले होते. बीड जिल्हा पोलीस अधीक्षकाने या आंदोलनाच्या निमित्ताने मोठा पोलीस फौजफाटाही उभा केला होता. अशा पद्धतीनं हात उंचावून डोक्याला कपडा बांधून उन्हातानातून हे हातात बॅनर घेऊन आंदोलक आक्रमकपणे मध्ये सहभागी झाले होते. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. मी तानाजी कांबळे ही लाईव्ह दृश्य आपल्याला दाखवत आहे. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे अशा प्रकारचे आपल्या भागामध्ये आंदोलनं होत असतील, कार्यक्रम होत असतील, उपक्रम होत असतील तर त्याबाबतचे व्हिडिओ महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलकडे आपण पाठवू शकता. योग्य बातमीपत्राला महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलकडे जरूर प्रसिद्धी दिली जाईल. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय भीम. नमस्कार. नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.
आहे.